नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रेझेंट टेन्स पाहिलेला आहे। प्रेझेंट टेन्स मध्ये आपण ऑलरेडी एक लेक्चर युट्यूबवर अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा भाग पाहिलेला आहे। आज आपण याच्या समोरचा भाग कव्हर करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये प्रेझेंट कंटिन्यू टेन्स पाहणार आहोत आपण। आता सध्या जेवढा पार्ट कव्हर होईल तेवढा पार्ट आपण या लेक्चरमध्ये संपवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा, अतिशय महत्त्वाची माहिती असेल। कोणतीही एक्झाम असो ज्याच्यामध्ये इंग्रजी विचारतात त्याच्याबद्दलचे सर्व काही रूल्स आपण आजच्या या प्रेझेंट टेन्स बद्दल सर्व काही रूल्स क्लिअर करणार आहोत। ओके, चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याला म्हणतो प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हणतात। ओके, म्हणजे चालू वर्तमान काळ एखादी क्रिया सध्या सुरू आहे, ओके, हे दाखवण्यासाठी आपण जो टेन्स वापरतो त्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतात। ओके, म्हणजे जसं की मी तुम्हाला सध्या शिकवत आहे, ओके, तर हे काय आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे। म्हणजे शिकवण्याची क्रिया आपली कशी आहे, चालू आहे, तुम्ही शिकत आहात, ही क्रिया कशी आहे, सध्या चालू आहे, त्यालाच म्हणत असतो आपण चालू वर्तमान काळ किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। ओके, याचं एक सूत्र मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीनं वाक्य असतात। सब्जेक्ट असतो, सब्जेक्ट, ओके, त्याच्यानंतर एम, इज, आर आपण वापरत असतो हेल्पिंग वर्ब म्हणून। त्याच्यानंतर वर्बला आयएनजी लागलेला असतो, ओके, त्याच्यानंतर राहतो ऑब्जेक्ट। ओके, हा सूत्र आहे, जनरली कोणत्याही वाक्याला आपण वापरू शकतो। ओके, परंतु निगेटिव्ह करत असताना थोडासा रूल चेंज होतो। आपण ह्या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत। ओके, चला तर मग याचं काही उदाहरण आपण सोडून पाहू। जसं की मी म्हटलं, आय एम गोइंग टू टीचिंग यू, ओके, आय एम गोइंग टू टीच यू, अशा पद्धतीचं वाक्य जर मी म्हटलं तर हे मी तुम्हाला शिकवत आहे, सध्या मी तुम्हाला शिकवत आहे, ही एक क्रिया आहे सध्या चालूची। ओके, मग याला चालू काळ आपण असं म्हणत असतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं म्हणत असतो। ओके, एक दोन उदाहरणं पाहू, मग त्याच्यानंतर रूल पाहू। जसं की आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळायला जात आहे। ओके, आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळायला जात आहे। त्याच्यानंतर आणखी एखादं वाक्य, शी इज डान्सिंग, असं म्हटलं मी, शी इज डान्सिंग, ती डान्स करत आहे। ओके, मग याच्यामध्ये सब्जेक्ट हे झाला, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब। ओके, त्याला आयएनजी लागलेला असतो, ऑब्जेक्ट असो नसो, परंतु हा काल पूर्ण झालेला आहे, त्याच्यासोबत आपण हेल्पिंग वर्ब सोबत वर्बला आयएनजी वापरत असतो। क्लिअर आहे। आता याचे विशिष्ट रूल आपण आज या लेक्चरमध्ये क्लिअर करणार आहोत। या दोन उदाहरणावरून तुम्हाला समजलं असेल की वर्बला आयएनजी लागतो। आता सर्वात पहिली गोष्ट हे समजून घ्या, आय सोबत आपण एम वापरत असतो। ओके, त्याच्यानंतर इज वापरतो आपण, इज वापरतो ही, शी, इट, किंवा मग कोणतंही नाव असेल तर, ओके, ही, शी, इट कोणतंही नाव असेल तर। आर वापरतो आपण अनेकवचनी नाव, जसं की आता अनेकवचनी नाव असेल, अनेकवचनी त्याला प्रोनाउन सुद्धा म्हणतो, जसं की वी आणि त्याच्यासोबत दे, याच्यासोबत आपण काय वापरत असतो, आर। आणि एखादा प्लुरल नेम असेल, अनेकवचनी नाव, अनेक वचनी नाम असेल तर आपण आर वापरत असतो। आता एवढ्या नियमावरून तुम्हाला सर्व काही गोष्टी क्लिअर होऊन जातील। ओके, परंतु आता विशिष्ट रूल आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहे। लक्ष द्या, मी तुम्हाला समजून सांगतो, रूल आपण इथं क्लिअर करणार आहोत। ओके, आता हे एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे रूल असतील। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू पहा, तुमचे A to Z डाऊट मी इथं क्लिअर करणार आहोत। ओके, पहिलाच रूल काय म्हणतो पहा, पहिलाच रूल म्हणतो की काही वर्ब अशी असतात की त्याच्यासोबत आपण चालू काळ बनवू शकत नाही। काही वर्ब असे असतात की त्याच्यासोबत आपण चालू काळ बनवू शकत नाही। जसं की कोणते कोणते वर्ब आहे, लक्ष द्या, इतर नियम लिहून देतो। काही वर्ब असे असतात की त्याच्यासोबत चालू काळ बनत
नाही. ओके, एवढाच रूल आहे, समजून घ्या ते वर्ब कोणते कोणते आहे. आपण डेली हे वर्ब वापरत असतो, जसं की लव झालं, हेट, ओके, त्याच्यानंतर लाईक, होप, वॉन्ट, डिझायर, ओके, डिझायर, अशा पद्धतीचे काही वर्ब असतात. ओके, आणखी त्याच्यामध्ये बिलीव्ह, ट्रस्ट, असे बरेचसे शब्द आहेत ETC. ओके, हे तुम्हाला पुस्तकात मिळून जातील. हे एवढे सारे वर्ब आहेत, त्याच्यासोबत आपण कधीही चालू काळ बनवत नाही. जसं की एखादं उदाहरण जर घेतलं आपण, उदाहरणानुसार आपल्याला समजून जाईल. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. जसं मी म्हटलं, शी इज हेटिंग मी, ती मला हेट करते. लक्ष द्या, आपण अशा पद्धतीचं चालू काळ बनवत असताना आपण हेल्पिंग वर्ब सोबत मेन वर्ब वापरत असतो आणि मेन वर्बला काय लागलेले असते, ING लागलेले असते. तर लक्ष द्या, याला ING लागत नाही. आपण अशा पद्धतीनं वाक्यच बनवू शकत नाही. अशा पद्धतीचे एरर तुम्हाला निर्माण होतात. जर तुमचा अभ्यास क्लिअर नसेल तर तुम्ही तिथं चुकू शकता. ओके, म्हणून म्हटलं पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचे A to Z डाऊट मी इथं क्लिअर करणार आहोत. मग हे वाक्य बरोबर कसं होईल? शी हेट्स मी, ती मला हेट करते. अशा पद्धतीनं वाक्य आपल्याला कशामध्ये बनवावं लागेल, तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य बनवावं लागेल. असे वर्ब असतात की त्याला आपण चालू काळ बनवण्यासाठी ING वापरत नाही. ओके, जसे की आणखी एक शब्द आहे याच्यामध्ये नो. ओके, मी म्हटलं आय एम नोईंग यू, मी तुम्हाला जाणत आहे. ओके, आय एम नोईंग यू हे होत नाही, अशा पद्धतीनं कधीही वापरत नाही. मग याचा चालू काळ बनला, सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे, मेन वर्बला ING आहे, म्हणजे काय झालं, तर तो चालू काळ झालेला आहे. मग चालू काळमध्ये नोईंगला आपण असं वापरत नाही. इथं वर्ब एरर येईल. तर कशा पद्धतीने हे वाक्य बरोबर होईल? आय नो यू, मी तुला जाणतो, मी तुम्हाला जाणतो. अशा पद्धतीनं हे एरर बेसिसवरचे क्वेश्चन असतात. ह्या एरर बेसिसच्या क्वेश्चनला तुम्हाला अशा पद्धतीनं फाइंड करावं लागते. हे वर्ब तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले असतील. या पुस्तकातून तुम्ही वर्ब लिहू शकता. जर तुम्हाला इंग्रजी ग्रामरमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत असेल तर तुम्ही हे वर्ब पुस्तकातून लिहून म्हणजे नोट डाऊन करून तुमची नोट्स बनवू शकता. ओके, अशा पद्धतीने जर तुम्ही शिकले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे एरर येऊ द्या, तुम्ही जनरली सॉल्व्ह करून घेसाल. कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. बरेचसे वर्ब आहे, जसे की आपण नेहमी कोणाला ना कोणाला प्रपोज करत असतो, आहे की नाही. मुलांचं हे काम आहे की मुलं काय करतात, प्रपोज करतात. तर आपण कधी असं म्हणतो का की आय एम लव्हिंग यू? नाही, आपण अशा पद्धतीने कधीच म्हणत नाही, कारण त्या लव सोबत आपण चालू काळ बनवू शकत नाही. या लव या वर्ब सोबत आपण चालू काळ बनवू शकत नाही. समजलं? इथं वॉन्ट पाहिजे, सॉरी, इथं वॉन्ट पाहिजे. ओके, क्लिअर आहे. आय एम वॉन्टिंग पेन असं म्हणत नाही, आय वॉन्ट पेन आपण अशा पद्धतीनं म्हणत असतो. समजलं? क्लिअर आहे. आय एम ट्रस्टिंग यू होत नाही, आय ट्रस्ट यू अशा पद्धतीनं होते. आता हेच वर्ब जे आहे, हेच वर्ब तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये सुद्धा हाच रूल लागू होतो. म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स तुम्हाला पाहत असताना या रूलला तुम्हाला तिथं नोट डाऊन करायचा आहे. हाच रूल पास्ट कंटिन्यू टेन्स मध्ये सुद्धा लागू होतो. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? परत एकदा क्लिअर करून देतो मी तुम्हाला. पहा, लक्ष द्या. काय म्हटलेलं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण पाहत आहे. प्रेझेंट कंटिन्यू टेन्स म्हणजे होतं चालू काळ. ओके, त्याच्यानंतर आपण सब्जेक्ट एम आर, त्याच्यासोबत हेल्पिंग वर्ब सोबत आपण पहा, लक्ष द्या, मेन वर्ब वापरतो. मेन वर्बला ING लागते आणि नंतर ऑब्जेक्ट असतो. मग आपण अशा पद्धतीची उदाहरणं पाहिलेली आहे. इथं मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे की आय सोबत आपण एमच वापरतो. ओके, इज कधी वापरतो, तर ही, शी, इट किंवा कोणतंही एकवचनी नाव असेल तर. परंतु आर कधी वापरतो, तर बी असेल, दे असेल किंवा मग एखादं अनेकवचनी नाव असेल तर. क्लिअर आहे. मग पहिलाच रूल आपण पाहिलेला आहे. काही वर्ब असे असतात की त्याच्यासोबत आपण चालू काळ कधीही बनवत नाही. चालू काळ आपण त्याच्यासोबत बनवत नाही. काही वर्ब्स, महत्वाचे वर्ब्स मी तुम्हाला लिहून दिलेले आहे. तर लव झालं, हेट झालं, लाईक, होप, वॉन्ट, डिझायर, बिलीव्ह. आय एम बिलिव्हिंग यू होत नाही, आय बिलीव्ह इन यू होते.
क्लिअर आहे. मग असेच वर्ब राहतात, जनरल वाक्य आहेत, तुम्हाला हे जनरली पाठ होऊन जातील. ओके, नो झाला, ट्रस्ट झाला, असे बरेचसे वर्ब आहेत. ओके, क्लिअर आहे. चला आपण समोरचा पार्ट कडे पाहू. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरा रूल आता क्लिअर करणार आहोत. रूल क्रमांक 2. रूल क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. रूल क्रमांक 2 काय म्हणतो पहा, लक्ष द्या. पहा, आपण कधीही नजीकची भविष्य काळातील गोष्ट करायची असेल, म्हणजे आपल्याला काहीतरी निश्चित गोष्ट करायची आहे आपल्याला भविष्य काळातील जवळच्या, तर आपण अशा वेळेस काही शब्द वापरत असतो, त्याला ऍडव्हर्ब ऑफ टाइम म्हणतो. ओके, ऍडव्हर्ब ऑफ टाइम आपल्याला वापरायचे आहे. तर जवळच्या भविष्य काळातील काही गोष्टी आपल्याला दाखवायच्या आहेत. जसं की आय एम गोइंग टू नागपूर टू नाईट, मी आज नागपूरला जात आहे, म्हणजे आज नंतरची गोष्ट करत आहे, फ्युचरची गोष्ट करत आहे. बरोबर आहे. मग अशा पद्धतीनं मी रात्रीची गोष्ट करत असेल, जवळची भविष्य काळातील गोष्ट आहे आणि ती निश्चित गोष्ट आहे, निश्चित गोष्ट आपल्याला सांगायची असेल तर आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो. क्लिअर आहे. जसं की 7 वाजता आपला क्लास अपलोड होईल किंवा मग मी तुमचं लेक्चर घेणार आहे, अशा पद्धतीने जर मला म्हणायचं असेल तर मी आय एम टेकिंग युअर क्लास ऍट 7 o'clock अशा पद्धतीनं म्हणू शकतो. ओके, क्लिअर आहे. म्हणजे जवळच्या भविष्य काळातील आपल्याला कोणतीही गोष्ट निश्चित गोष्ट सांगायची आहे, त्याच्यासाठी आपण काय वापरतो, तर त्याच्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. क्लिअर आहे. मग कोणते कोणते ते शब्द आहे लिहून घ्या, नोट डाऊन करा. मी जे जे सांगत आहे ते एक्झॅक्टली तुम्हाला एक्झाममध्ये विचारतील. ओके, पहा रूल क्रमांक 2. जसे की असे शब्द येतात की नजीकचे भविष्य काळ असेल, जवळचा भविष्य काळ दाखवण्यासाठी, जवळचा भविष्यकाळ दाखवण्यासाठी काही आपण ऍडव्हर्ब्स ऑफ टाइम वापरत असतो. ओके, प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचा वापर होतो. ओके, एवढा शॉर्टकट सूत्र लिहिलेलं आहे, याच्यावरून समजलं पाहिजे की जवळच्या भविष्य काळ दाखवण्यासाठी, जवळचा भविष्य काळ दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचा वापर करू शकतो. ओके, मग असे काही वर्ब असतात, ऍडव्हर्ब ऑफ टाइम असतात, त्याला आपण काय म्हणतो, तर ऍडव्हर्ब ऑफ टाइम म्हणतो. जसं की टू नाईट, टुमारो, नेक्स्ट डे, नेक्स्ट इयर. ओके, नेक्स्ट इयर पण येते. ओके, तुम्हाला वाटेल की नेक्स्ट इयर येणार का, तर नेक्स्ट इयर सुद्धा येते, कारण जवळची भविष्यकाळ आपण म्हणत आहे ना, तर इयर पर्यंत ही चालते की मी ह्या नेक्स्ट इयरला मी इथं जाईल, तिथं जाईल, हे करणार, ते करणार, अशा पद्धतीच्या गोष्टी आपण तिथं सांगू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट इयर झालं, 7 o'clock अशा पद्धतीनं टाइम आपण दाखवत असतो. 7 o'clock. ओके, अशा पद्धतीने आपण टाइम दाखवत असतो. कोणताही टाइम असो, ETC. नेक्स्ट म्हणून कोणताही टाइम असो, किंवा मग दिस नाईट, दिस इव्हिनिंग, दिस इयर, अशा पद्धतीनं आपण वापरू शकतो. हे तुम्हाला पुस्तकामध्ये सापडून जाईल अशा पद्धतीचे शब्द. मी फक्त इथे शिकवण्याचं काम करत आहे. तुम्ही शिकत असताना तुम्ही इथं फक्त एकदा लेक्चर अटेंड करा आणि नियम तिथं तुम्ही पुस्तकातूनही वापरू शकता आणि हा शॉर्टकट नियम सुद्धा तुम्ही नोट डाऊन करू शकता. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. मग लक्ष द्या, जसं की एखादं उदाहरण दिलं तर समजून जाईल. आय एम गोइंग टू पुसद नेक्स्ट डे. आता लक्ष द्या, नेक्स्ट डे हा ऍडव्हर्ब ऑफ टाइम आहे आणि आपण चालू काळ बनवण्यासाठी काय म्हटलं, तर मी उद्याला पुसदला जाणार आहे, मी उद्याला पुसदला जाणार आहे, अशा पद्धतीचं वाक्य बनवण्यासाठी आपण एम सोबत ING वापरला. याचा अर्थ आपण त्याचा चालू काळ बनवलेला आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. आणखी एखादं वाक्य, शी इज टेकिंग अ लेक्चर 8 o'clock. म्हणजे ती 8 o'clock ला काय करणार, तर ती लेक्चर घेणार आहे. अशा पद्धतीनं आपण या नियमाला सुद्धा क्लिअर केलेला आहे. क्लिअर आहे, समजलं इथपर्यंत. त्याच्यानंतर काही
तिसरा नियम पाहू आपण, रूल क्रमांक 3 इथंच क्लिअर करून घेऊ आपण. रूल क्रमांक 3, रूल क्रमांक 3 काय म्हणते पहा, लक्ष द्या. काही शब्द असतात जसे की ऍट द मोमेंट, ऍट द मोमेंट, नाऊ, ऍट द मोमेंट, नाऊ, ऍट द प्रेझेंट, ऍट द प्रेझेंट, असे काही वर्ब शब्द असतात. त्याच्यासोबत आपण काय वापरत असतो, चालू काळ बनवण्यासाठी वापरत असतो. ऍट द मोमेंट, नाऊ. जसं की एखादं उदाहरण देतो, नाऊ आय एम टेकिंग युअर क्लास. मी सध्या तुमचा क्लास घेत आहे. जसे की I am going to teach you. I am going to teach you right now. अशा पद्धतीचे काही शब्द असतात, त्याच्यासोबत आपण चालू काळ बनवू शकतो. क्लिअर आहे इथपर्यंत? इथं झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स संपूर्णपणे 3 रूल मध्ये क्लिअर. ओके, अशाच पद्धतीचे आपल्याला समोरचे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स झाला तर आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे रूल सुद्धा पाहायचे आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. आता याच्यानंतर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहणार, त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याच व्हिडिओमध्ये पूर्णपणे कंप्लीट करणार आहोत. ओके, सर्वात मोठा रूल होता पहिल्याच याचा की प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्सचा रूल सर्वात जास्त रूल्स होते, म्हणून आपण एकच लेक्चर त्याच्यावर घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण तिन्ही लेक्चर म्हणजे तिन्ही जे पार्ट राहिलेले आहेत प्रेझेंट टेन्सचे, तर उरलेले तिन्ही पार्ट ह्याच लेक्चरमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहणार आहोत. त्यालाच म्हणतो आपण पूर्ण वर्तमान काळ. एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असेल याला दाखवण्यासाठी आपण जो काळ वापरतो त्याला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणत असतो. त्याचं एक सूत्र आहे. वाक्य कशा पद्धतीने बनतात ते समजून घ्या. पहिले लक्ष द्या. सब्जेक्ट असतो, त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज वापरत असतो आपण, त्याच्यानंतर मेन वर्बचा थर्ड फॉर्म, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असतो. ओके, क्लिअर आहे? एखाद्या वेळेस टू बी कंटिन्यू वाक्य राहते, जसं की त्याच्यानंतर ऍडव्हर्ब ऑफ टाइम पण देऊ शकतात, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस सुद्धा देऊ शकतात, काहीही देऊ शकतात. क्लिअर आहे? मग लक्ष द्या, हॅव कधी वापरायचा, हॅज कधी वापरायचा हे मुलांना माहित नसते, कधी कधी आपल्याला समजत नाही. तर लक्ष द्या, आपण हॅव वापरणार कधी, हॅव कधी वापरायचा हे समजून घ्या. पहिले हॅव वापरणार आपण आय, वी, दे किंवा अनेक वचनी नाव असेल तर, अनेक वचनी नाम असेल तर. ओके, त्याच्यानंतर हॅज कधी वापरणार हे समजून घ्या. हॅज कधी वापरणार, हॅव समजलं, हॅज समजून घ्या. ही, शी, इट किंवा कोणतंही एकवचनी नेम. ओके, क्लिअर आहे? नेम लिहिलेला आहे, तर हे तुम्हाला क्लिअर झाले असेल. हॅव कधी वापरायचा, हॅज कधी वापरायचा. आता समजून घ्या याच्यामध्ये एरर बेसिसचे क्वेश्चन कशा पद्धतीने येणार ते सुद्धा आपल्याला इथं क्लिअर करायचे आहे. मग पहा, एक उदाहरण देतो, 1-2 उदाहरणं दिले की तुम्हाला हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय आहे ते समजून जाईल. ओके, मग मी म्हटलं राम हॅज कंप्लीटेड द वर्क. रामने काय केलेलं आहे, ते वर्क कंप्लीट केलेलं आहे. मग राम हॅज कंप्लीटेड द वर्क सब्जेक्ट झाला, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅव हॅज पैकी आपल्याला वापरावं लागेल, त्याच्यानंतर मेन वर्बचा थर्ड फॉर्म. क्लिअर आहे इथपर्यंत? त्याच्यानंतर हा झाला ऑब्जेक्ट. समजलं? आता लक्ष द्या, हे तर एक उदाहरण झालं. आणखी एखादं उदाहरण देऊ म्हणजे तुम्हाला परफेक्टली समजून जाईल. मी म्हटलं दे हॅव गॉन टू मुंबई. क्लिअर आहे? दे हॅव गॉन टू मुंबई म्हणजे ते मुंबईला गेलेले आहेत.
दे हा अनेकवचनी क्रियापद अनेकवचनी कर्ता आहे, त्याच्यासोबत आपल्याला अनेकवचनीच हेल्पिंग वर्ब वापरावी लागेल. क्लिअर आहे, अनेकवचनीच वर्ब वापरावी लागेल. हा मेन वर्बचा थर्ड फॉर्म आणि हे झाला ऑब्जेक्ट. क्लिअर आहे, इथपर्यंत समजलं असेल. आता त्याचे विशिष्ट रूल आपल्याला पाहायचे आहे. विशिष्ट रूल काय आहे हे समजून घ्या पहिले. रूल क्रमांक पहिला पाहणार आहोत आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा रूल काय म्हणते, एखादी गोष्ट नुकतीच पूर्ण झालेली असेल तर त्याला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतो. मग याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण वापरणार, जसे की येट, जस्ट, रिसेंट, नाव अशा पद्धतीचे ऍडवर्ब्स येतात. येट, जस्ट, रिसेंट, नाव, ओके, ईटीसी अशा पद्धतीचे काही ऍडवर्ब्स येतात. बरेचसे ऍडवर्ब्स आहे, तर हे पुस्तकातून तुम्ही क्लिअर करू शकता. ओके, मग काही शब्द याच्यासोबत येतात तर आपण काय करणार आहोत, तर त्याच्यासोबत आपण नेहमी प्रेझेंट परफेक्ट टेन्स सुद्धा वापरू शकतो. जसं की आता याच्यावर एरर बेसिसचे क्वेश्चन कशा पद्धतीने येतात हे क्लिअर करून घ्या. हा रूल आहे. मग मी म्हटलं आय एम प्लेइंग क्रिकेट रिसेंटली. आय एम प्लेइंग क्रिकेट रिसेंटली अशा पद्धतीचं वाक्य आहे. मग आय एम प्लेइंग रिसेंटली, आता याच्यात एरर कशा पद्धतीने बनतो हो हा समजून घ्या. एरर कशा पद्धतीने क्लिअर करायचा आपल्याला, तर रिसेंटली हा शब्द आलेला आहे. रिसेंटली याचा अर्थ ते नुकतेच एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे. मग रिसेंटली हा शब्द आला तर तिथं आपण काय वापरणार, हा प्लेइंग हा चालू काळ बनणार का, नाही, हा चालू काळ बनणार नाही. तर इथं आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स बनवावं लागते. जसं की आय हॅव प्लेड, प्लेइंगचा थर्ड फॉर्म प्लेड, क्रिकेट रिसेंटली. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. अशा पद्धतीनं आपण हे वाक्य बरोबर करू शकतो. क्लिअर आहे. आणखी एखादं वाक्य घ्या. आय हॅव सेंड अ पार्सल जस्ट नाव. मी आत्ताच काय केलेलं आहे, तर एक पार्सल पाठवलेलं आहे. मी आत्ताच एक पार्सल पाठवलेलं आहे. तर याच्यामध्ये एरर कशा पद्धतीने निघणार पहा, लक्ष द्या. सेंट, सेंट, सेंट अशा प्पद्धतीचा वर्ब असतो. इथपर्यंत तर वाक्य बरोबर आहे. आय हॅव अ पार्सल रिसेंटली जस्ट नाव दिसलं आपल्याला, तर जस्ट नाव समजून घ्यायचं की हे वाक्य आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये पाहिजे, परंतु हा सेंट वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. इथं आपल्याला वर्बचा थर्ड फॉर्म करावा लागेल. कशा पद्धतीने करणार, आय हॅव सेंट अ पार्सल जस्ट नाव किंवा मग रिसेंटली जस्ट नाव असेल तर जस्ट नावच घ्यावं लागेल. अशा पद्धतीने आपण एरर बेसिसवरचे क्वेश्चन क्लिअर करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, हा टीसीएस आणि आयबीपीएस चा पॅटर्न आहे. टीसीएस आणि आयबीपीएस च्या पॅटर्न मध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतात. हे बेसिक लेवलचे क्वेश्चन आहे. आणखी हार्ड लेवलचे क्वेश्चन आपण प्रॅक्टिस सेशन मध्ये घेऊन येणार आहोत. टू बी कंटिन्यू. हा जे पार्ट आहे, हा पार्ट आणखी आपण कंटिन्यू करणार आहोत. समोर काही लेक्चर तुम्हाला प्रॅक्टिस साठी घेऊन येणार आहोत. हे फक्त एक डेमो लेक्चर आहे तुम्हाला फ्री मध्ये पाहण्यासाठी. ओके, आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करत चला. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, क्लिअर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहत असताना दोन गोष्टी आपल्याला अतिशय महत्वाच्या आहेत, जे की एरर बेसिसवर आपल्याला सोडवाव्या लागतात. त्या काय आहे तर ते पहिले समजून घ्या. तर मी पहिले याचं सूत्र लिहून देतो कशा पद्धतीने सेंटेन्स असते. सब्जेक्ट असते. ओके, सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज राहते. ओके, त्याच्यानंतर बीन असते आणि वर्बला आयएनजी लागलेली असते.
ऑब्जेक्ट असते. आता इथं महत्वाची गोष्ट आहे की इथं कधी कधी सिन्स येऊ शकतो किंवा फॉर येऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर टाइम दिलेला असतो. ओके, हे समजून घ्या. एवढं जर तुम्हाला क्लिअर झालं तर संपूर्ण याच्यावरचे एरर बेसिसवरचे क्वेश्चन तुम्ही इथं सॉल्व्ह करू शकता. ओके, मग पहा, समजून घ्या कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. तर सिन्स आणि फॉर आहे काय? सिन्स, ओके, आणि फॉर. फॉर आपण वापरतो कॅल्क्युलेटेड टाइम साठी, कॅल्क्युलेटेड टाइम साठी. जसं की कॅल्क्युलेटेड टाइम कोणते आहे? जसे की 2 तासापासून मी इथं काम करत आहे, 3 तासापासून मी शिकवत आहे. अशा पद्धतीने आपण म्हणत असतो की 20 वर्षापासून मी इथं राहत आहे, 3 घंट्या पहिले मी काम चालू केलेलं आहे. अशा पद्धतीचे आपण काही वाक्य म्हणत असतो. तर हे वाक्य आपल्याला कॅल्क्युलेटेड टाइम मध्ये येते. आणि सिन्स का आहे? सिन्स कधी वापरतो तर अनकॅल्क्युलेटेड टाइम सोबत आपण वापरत असतो. अनकॅल्क्युलेटेड टाइम कधी असतो तर हे समजून घ्या. अनकॅल्क्युलेटेड टाइम कधी वापरत असतो तर अनकॅल्क्युलेटेड टाइम आपण वापरत असतो जसं की मी म्हटलं 1989, 2000. ओके, अशा पद्धतीचा जो टाइम दिलेला असतो याला मोजलेलं नसते. आपण याला मोजलेलं असतं का? नाही. किंवा मग आपण म्हणत असतो मॉर्निंग, तर मॉर्निंग तर कोणती मॉर्निंग, इव्हिनिंग तर कोणती इव्हिनिंग. अशा पद्धतीचे अनकॅल्क्युलेटेड टाइम असते. तुम्हाला जर 1-2 उदाहरणं दिली तर क्लिअर होऊन जाईल. ओके, पहा, त्याच्यानंतर आपण कधी कधी काय करत असतो तर 1-2 उदाहरणं पहिले पाहून घेऊ, ह्याला सांगतो नंतर परत आणखी एकदा समजावून. पहा, लक्ष द्या. जर मी म्हटलं आय हॅव बीन वर्किंग हिअर फॉर 1989, अशा पद्धतीचं वाक्य आहे. ओके, आता तुम्हाला एरर बेसिसवरचे क्वेश्चन सोडत असताना आपल्याला रूल माहित आहे. हा झाला सब्जेक्ट, हा झाला हॅव हॅज पैकी हॅव वापरला, त्याच्यानंतर बीन आला, त्याच्यानंतर व्हर्बला आयएनजी लागलेले आहे. मग हिअर म्हणजे ऑब्जेक्ट झाला आणि फॉर दिलेला आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला दिलेला आहे टाइम. फॉर नंतर आपल्याला टाइम दिलेला आहे. तर लक्ष द्या, इथून तर इथपर्यंत हिअर पर्यंत वाक्य बरोबर आहे. हिअर पर्यंत वाक्य बरोबर आहे, परंतु गलती कुठं होत आहे तर लक्ष द्या. फॉर दिलेला आहे आपल्याला, फॉर वापरतो आपण कॅल्क्युलेटेड टाइम साठी, परंतु इथं अनकॅल्क्युलेटेड टाइम दिलेला आहे. तर इथं फॉर वापरणार का? नाही, आपण याला चेंज करू शकत नाही. ओके, क्लिअर आहे. तर इथं आपण वापरणार सिन्स. ओके, अशा पद्धतीने हे वाक्य बरोबर होईल. क्लिअर आहे. जसं आणखी एखादं उदाहरण, दे हॅव बीन completing the project. They have been completing the project for 2 hours. 2 तासापासून ते तिथं काम करत आहे किंवा प्रोजेक्ट कम्प्लीट करत आहे. दे हॅव बीन कम्प्लिटिंग द प्रोजेक्ट फॉर 2 hours, म्हणजे 2 घंट्यापासून ते काय करत आहे तर प्रोजेक्ट कम्प्लीट करत आहे. म्हणजे 2 घंट्यापूर्वी एखादी क्रिया चालू झाली, ती आत्ताही चालूच आहे हे दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्सचा वापर करत असतो. परंतु लक्ष द्या, इथं हे दे आला, सब्जेक्ट हॅव आला, त्याच्यानंतर बीन घेतला, त्याच्यानंतर कम्प्लिटिंग घेतला, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घेतला द प्रोजेक्ट, त्याच्यानंतर सिन्स किंवा फॉर पैकी फॉर वापरला. परंतु इथं टाइम दिलेला आहे कॅल्क्युलेटेड, म्हणजे 2 तासापासून आपण कॅल्क्युलेट केलं की पहिला तास आणि दुसरा तास, 2 तासापासून इथं काम चालू आहे, प्रोजेक्ट कंप्लीट करण्याचं काम चालू आहे. तर हे वाक्य ऑलरेडी बरोबर आहे. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आणखी एखादं वाक्य, 3ऱ्या क्रमांकाचं वाक्य घेऊ. मग आणखी एखादं वाक्य म्हटलं तर शी हॅज बीन मेकिंग टी
she has making tea since 15 minutes. अशा पद्धतीचं वाक्य आहे. म्हणजे 15 मिनिटापासून ती काय करत आहे, चहा बनवत आहे. म्हणजे 15 मिनिटापूर्वी ती क्रिया चालू झाली आणि ती सध्याही चालूच आहे हे दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर. मग लक्ष द्या, शी हॅज बीन मेकिंग टी सिन्स मॉर्निंग आहे, सिन्स 15 मिनिट्स आहे. इथं सिन्स दिलेला आहे परंतु इथं टाइम दिलेला आहे 15 मिनिट्स. हा 15 मिनिट म्हणजे 15 मिनिटापासून. तर हे आहे कॅल्क्युलेटेड टाइम. हे आहे जर कॅल्क्युलेटेड टाइम तर इथं सिन्स नाही यायला पाहिजे, आपल्याला अनकॅल्क्युलेटेड टाइम पाहिजे. सॉरी, इथं काय पाहिजे, कॅल्क्युलेटेड टाइम पाहिजे. तर इथं कॅल्क्युलेटेड टाइम साठी आपण फॉर वापरतो. म्हणजे इथं काय येणार, फॉर येणार. आणखी आपण 1-2 उदाहरणं पाहू म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. आता याच्यासोबत आपण फॉर द बी वापरत असतो. फॉर सोबत आपण द बी वापरत असतो. नंतर याचा नियम सुद्धा आपण आपल्याला क्लिअर करायचा आहे की तिथं कशा पद्धतीने एरर बनतात. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आता विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी पहा, लक्ष द्या, आपल्याला सिन्स सोबत एकच टाइम दिलेला असतो सिन्स, किंवा फॉर सोबत आपल्याला फॉर सोबत द दिलेला असतो आणि टाइम कोणताही दिलेला असतो. ओके, इथं काय दिलेला असतो, टाइम दिलेला असतो. ओके, परंतु आता हे कॅल्क्युलेटेड टाइम असो की अनकॅल्क्युलेटेड टाइम असो, मग अनकॅल्क्युलेटेड टाइम असेल तर आपण फॉर द बी वापरू शकतो, सिन्स बी वापरू शकतो. परंतु अनकॅल्क्युलेटेड टाइम साठी आहे. हे कशासाठी आहे, अनकॅल्क्युलेटेड टाइम साठी आहे. अनकॅल्क्युलेटेड टाइम साठी आपण सिन्स बी वापरू शकतो आणि फॉर द वापरू शकतो. क्लिअर आहे. मग लक्ष द्या, एखादं उदाहरण देऊन समजून सांगतो. पहा, मी काय म्हटलं, शी हॅज बीन प्लेइंग क्रिकेट. शी हॅज बीन प्लेइंग क्रिकेट फॉर मॉर्निंग. ओके, लक्ष द्या. आता या वाक्यामध्ये मी इथं दिलेलं आहे शी हॅज बीन प्लेइंग क्रिकेट, म्हणजे ती क्रिकेट खेळत आहे. कधीपासून, तर मॉर्निंग पासून. इथं तर अनकॅल्क्युलेटेड टाइम दिलेला आहे, इथं फॉर दिलेला आहे. मग तुमच्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे की आपल्याला फॉर सोबत इथं द वापरावं लागते, किंवा मग इथं ऑप्शन मध्ये सिन्स दिलं तर सिन्स घ्यावं लागते. एक तर कोणतीही गोष्ट दिलेली असेल. मग लक्ष द्या, इथं एक तर तुम्ही द करू शकता, इथं एरर आहे, इथं तुम्ही एक तर सिन्स करू शकता, किंवा मग फॉर सोबत आपण द वापरू शकतो. फॉर द म्हणजे दोन्ही वाक्य एक तर ऑप्शन मध्ये हे दिलेलं राहील किंवा ऑप्शन मध्ये फॉर द दिलेलं राहील. क्लिअर आहे. मग हे वाक्य आता फॉर दिलेलं आहे तर तिथं आपण फॉर द वापरू शकतो. ऑप्शन वाईज आपल्याला इथून घ्यायचं आहे. ओके, क्लिअर आहे. मग आणखी याच उदाहरणाला आपल्याला थोडा मॉडिफाय करून पाहायचं आहे. शी हॅज बीन प्लेइंग क्रिकेट. शी हॅज बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. मग लक्ष द्या, इथं सिन्स मॉर्निंग दिलेलं आहे तर हे वाक्य ऍब्सोल्युटली राईट असेल, हे वाक्य बरोबर असेल. या वाक्यामधला एरर इथं क्लिअर आहे. आता लक्ष द्या, कधी कधी कशा पद्धतीनं आणखी एखादा एरर बनते पहा. जर मी म्हटलं ही हॅज बीन gone to पुसद since मंडे. तो मंडे पासून पुसदला जात आहे, म्हणजे मंडे पासून पुसदला जात आहे. तर लक्ष द्या, इथं सब्जेक्ट आहे, इथं हेल्पिंग वर्ब आहे, हा बीन आहे, इथं सिन्स दिलेला आहे, इथं टाइम दिलेला आहे. हा अनकॅल्क्युलेटेड टाइम सोबत आपण सिन्स वापरतो. इथपर्यंत क्लिअर आहे. परंतु इथे लक्ष द्या, इथं कधी कधी आपल्याला गॉन दिलेला आहे परंतु आपल्याला वर्ब सोबत आयएनजी वापरावं लागते. मग इथं काय होईल, गोईंग. अशा पद्धतीने एरर आपल्याला फाइंड करायचे आहेत. ओके, क्लिअर आहे. इथं आपलं प्रेझेंट टेन्स संपूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. ओके, तर आता समोरच्या लेक्चरमध्ये पास्ट टेन्स आपल्याला क्लिअर करायचे आहे अशाच पद्धतीनं एरर बेसिसच्या फॉर्म्युल्यानुसार. तर टीसीएस झाला, आयबीपीएस झाला, अशाच पद्धतीचे क्वेश्चन एरर बेसिसवर विचारतात, टेन्स वर विचारतात, आर्टिकल वर विचारतात.
प्रत्येक पार्टवर एरर बेसिसवर क्वेश्चन विचारतात, त्याला सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट म्हणत असतो. क्लिअर आहे? तर आता एक गोष्ट समजून घ्या, इथं तुम्हाला हा लेक्चर क्लिअर झाला असेल कशा पद्धतीने आपल्याला एरर फाइंड करायचे आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत याला शेअर करा, म्हणजेच त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. ओके, भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.